नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजणार की नक्की मार्केट कुठपर्यंत पडू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता उद्यासाठी महत्त्वाच्या लेवल्स कोणत्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, डेटा कसा रीड करायचा. आपण हे तीन गोष्टी या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा स्टार्ट करूया आपण की उद्या नक्की काय होऊ शकते या बेसिसवर. ठीक आहे, तर मार्केटसाठी उद्यासाठी ज्या लेवल्स असणार आहेत या लेवल्स आहेत. जनरली निफ्टीसाठी आहेत 22,675 आणि जे बेरिश बिलो आहे मार्केट या लेवलच्या खाली बेरिश आहे ती आहे 22,500. आता मार्केटमध्ये आम्ही सकाळी स्टुडंट्सला सांगितलं होतं की मार्केट आज जर सस्टेन झालं तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी जाऊ शकता. कारण त्याचं एक रिझन असं होतं की मार्केट बघा या रिजनमध्ये जो होता या रिजनमध्ये लास्ट टाइम त्यांनी सेलिंग प्रेशर क्रिएट केलं होतं. मार्केट जर हा एरिया क्लिअर झाला असता मार्केटकडून तर मार्केट अगेन बुलिशसाठी जाण्यासाठी क्लिअर कट कसं तयार होता. पण एक लक्षात घ्या की मार्केट आज बरोबर त्याच लेवलपासून रिजेक्शन झाले, म्हणजे मार्केट परत सेलिंग साईडला जाऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की उद्या ट्रेड करताना जर मार्केट या लेवलच्या खाली तुम्हाला मिळतंय, ठीक, ऑलरेडी आपण त्या लेवल्स इथे दाखवलेले आहेत, ज्या लेवलच्या खाली मिळत मार्केट उद्या सेलिंग साईडला जाऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं काय की मार्केट या पॉईंटच्या खाली ऑलरेडी क्लोज आहे. आता हा पॉईंट आहे आपला. दुसरी गोष्ट हा एक आपला आपण ACL म्हणतो, ॲव्हरेज कॉन्सन्ट्रेटेड लाईन, ज्या पॉईंटवर सगळ्यात जास्त बाईंग सेलिंग झाली तो हा पॉईंट आहे. मार्केट इन केस या लेवलच्या वर मिळालं, चान्सेस कमी आहेत तुम्हाला मिळेल, पण जनरली या लेवलच्या वर मिळालं तुम्हाला तर टार्गेट इथपर्यंत असू शकतं. बघूया मार्केट उद्या काय करते. जनरली बघा जर तुम्ही वीकली टाइम फ्रेममध्ये बघाल मार्केटला तर वीकली टाइम फ्रेममध्ये बाउन्स एक्सपेक्टेड आहे आणि हा जो आहे हा लास्ट सपोर्ट एरियामध्येच हे पॅटर्न बनलेला आहे, बुलिश पिअर्सिंग पॅटर्न बनलेला आहे. जनरली इथे दाखवत होतं की मार्केट या पॉईंटपासून एक्सपेक्टेशन होतं बाउन्स आहे, पण आज मार्केटनी करेक्शन दिलेलं आहे. असं आपण क्लिअर कट सांगू शकत नाही की मार्केट उद्या कोणत्या साईडला जाईल, पण जर इन केस जर मार्केट वर बुलिश गेलं या पॉईंटच्या वर नंतर आपण बुलिश जायला स्टार्ट होऊ शकतो. आता एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की सर तुम्ही जो म्हणला की सर मार्केट कोणत्या पॉईंटपर्यंत पडू शकतं, एक लक्षात घ्या मार्केट हे इंडेक्सपेक्षा व्हॅल्युएशनवर जास्त ट्रेड करतात. आता जनरली मार्केटचा पण एक PE रेशो असतो. PE रेशो म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो, की मार्केट किती स्वस्त आहे किती महाग आहे समजण्यासाठी. आता जर आपण निफ्टीचा PE रेशो बघितला, निफ्टीचा PE रेशो आत्तासाठी आहे 20च्या आसपास. ठीक आहे, मार्केटमध्ये हिस्ट्री नेहमी सांगते की 18, 19, 17च्या आसपास मार्केट नेहमी बाउन्स करून वर वाढतं. आता लास्ट मार्केटने जो बॉटम बनवला होता PEच्या रेशोमध्ये, तो PEचा रेशो लास्ट टाइम होता 19 पासून मार्केटने बाउन्स करून अगेन वाढलं होतं. आता निफ्टीचा जो लास्ट कालचा PEचा रेशो जो लो बॉटम बनवला तो पण जवळपास 19च्या आसपासच होता. दिसतोय इथे हा जो बॉटम दिसतोय 1980, म्हणून त्यामुळे मार्केट त्या आसपास बाउन्स केलं. तर जनरल केसेसमध्ये जर मार्केट या पॉईंटपासून बाउन्स नाही झालं, मार्केट या लेवलच्याही खाली गेलं, तुम्हाला एक क्रॅश बघायला मिळेल. अदरवाईज हा जो रिजन आहे मार्केट डबल बॉटम पॅटर्न्स बनवते किंवा या लेवलच्या वर राहते, तर शुअर शॉर्ट एक बाईंग लॉंग टर्मची ऑपॉर्च्युनिटी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करू शकता. मार्केट एक ते दोन दिवस फक्त सस्टेन होण्याची वाट बघा. अदरवाईज ज्या लोकांना खूप मोठा व्ह्यू आहे 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष, त्या लोकांना आत्ता जरी इन्व्हेस्टमेंट केलं तरी काही फरक पडत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट सर, हा जो बाउन्स होता आपण लास्ट जो पॅटर्न आहे, लास्ट जो थिंग आहे की तुम्ही कसं ओळखणार सर की मार्केट या पॉईंटपासून बाउन्स करेल किंवा जे काही करणार आहे. ठीक आहे, आपण त्या गोष्टी समजून घेऊया. ठीक आहे, आपण पहिल्यांदा काय शिकलो की मार्केटमध्ये कोणत्या पॉईंटच्या वर ट्रेडिंग करायला पाहिजे सर्व त्या गोष्टी. दुसरी गोष्ट की मार्केट खाली पडेल तर कोणत्या लेवलपर्यंत खाली पडेल. मार्केटनी त्याची हिस्ट्री रिपीट केलेली की मार्केट 19च्या लेवलपासून लास्ट टाइम बाउन्स झाला, तर मार्केट यावेळेस पण 19च्या लेवलपासूनच बाउन्स आलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की डेटा कसा रीड करणार. ठीक आहे, आता लक्षात घ्या की डेटामध्ये मार्केट बंद झालं तर मार्केटमध्ये दररोज तुम्हाला बाईंग सेलिंगचा डेटा येतो. बघा 28 फेब्रुवारीला जवळपास FISनी 11,000 कोटीचं सेलिंग केलं होतं, त्याच्या अगेन्स्ट DISनी 12,000 कोटीचं बाईंग केलेलं आहे. ठीक आहे, जवळपास रेशो सेम इक्वल आहे, म्हणजे जेवढं सेलिंग होते तेवढंच बाईंग होते. पण बघा 3 मार्चला काय झालं, 3 मार्चला जवळपास 4,700 कोटीचं बाईंग आहे, पण त्याच्या अगेन्स्ट जवळपास बाईंग आहे 8,700 कोटीचं, म्हणजे काय की सेलिंगपेक्षा बाईंग जास्त ॲग्रेसिव्ह, नियर अबाउट डबल आहे. तर मार्केटमध्ये हा एक सिग्नल आहे की मार्केट इथून बाउन्स करू शकतं. कारण मार्केट कधी वर जातं लक्षात, त्याच्यावर एक कोणतरी इन्स्टिट्यूशनल प्लेअर खूप मोठ्या लेवलला बाईंग करतो किंवा खूप मोठ्या लेवलला सेलिंग करतो. जर खूप जास्त बाईंग होत असेल तर वाढेल, जर खूप जास्त सेलिंग होत असेल तर मार्केट खाली पडेल. तर बघा इथं सेलिंगपेक्षा बाईंग जास्त ॲग्रेसिव्ह आहे. डेट आहे 3rd मार्च. अदरवाईज तुम्ही जर याच्या आधीचे कोणतेही दिवस बघाल ना, जेवढी बाईंग आहे तेवढीच सेलिंग आहे, जेवढी सेलिंग आहे तेवढीच बाईंग आहे, जेवढी सेलिंग आहे जवळपास तेवढीच बाईंग आहे. म्हणजे असा काही खूप मोठा रेशोमध्ये फरक येत नाही. पण या दिवशी रेशोमध्ये फरक आलेला आहे. जेवढी सेलिंग होती त्याच्यापेक्षा डबलची बाईंग आहे DIS कडून. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, DIS कडून बाईंग होणं खूप गरजेचं आहे, कारण FIs कंटिन्युअस बेसिसवर सेल करतात. तर आपण बघा 3rd मार्च नंतर मार्केटची रिॲक्शन काय आली आपण ते पण बघूया. ठीक आहे, 3rd मार्च दिसतंय इथे 3rd मार्च नंतर मार्केटनी हा जो लो होता, लो एकदा टच केला, मार्केट गॅप डाऊन झालं, पण मार्केट त्यानंतर अगेन बाउन्स करायला स्टार्ट केले. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय दिसतं, जर FIS पेक्षा जर DIS जास्त प्रमाणात बाईंग करत असेल तर मार्केटमध्ये बाउन्स येतो. आणि एक लक्षात मी एक गोष्ट नेहमी बोलतो
की मार्केटमध्ये या दोघांशिवाय वेगळं असं काहीच नाही. तुम्हाला फक्त डेटा रीड करता आलं पाहिजे, त्याला प्राइस ॲक्शन सोबत कम्पेअर करता आलं पाहिजे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.